अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, खास तुमच्यासाठी आणली आहे दर्जेदार विनोदाला घोटून त्याचं सत्व काढून तयार केलेली हास्य गुटिका, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, ड्रायव्हिंगच्या परीक्षेत तुम्हाला पुण्यात ड्रायव्हिंग करता येतं का, हाही प्रश्न असतो म्हणे। हा प्रश्न का असतो ह्याचं उत्तर देणारा परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत खानदेशी तडका श्याम राजपूत, विदर्भाचा ठसका आनंद प्रभू आणि तिखट पुणेकर प्रियदर्शनी इंदलकर। चला ना, चला पोलीस स्टेशनला, हिम्मत असेल ना, चला पोलीस स्टेशनला, चला ना पोलीस स्टेशनला तुम्ही, चला पोलीस स्टेशनला, चला तिथं कंप्लेंट लिहितो तुमच्यावाली मी। एक मिनिट, चला हिम्मत आहे तुमच्या, चला पोलीस स्टेशनला। एक तर ते पोलीस स्टेशनात असं नसतं, पोलीस स्टेशनला असं असतं। ला प्रत्यय लागतो पोलीस स्टेशनला, आणि आपण आलोय ऑलरेडी पोलीस स्टेशनला, त्यामुळे तुम्ही तेच तेच पुन्हा पुन्हा बोलणं थांबवा कृपा करून। मी ल लावून नाही तर न लावून तुम्हाला काय नाही, नाही, भाषा करायचं? नाही, माझ्या तुम्ही भाषेची सुधारा. चुका काही करणार नाही तुम्ही. अरे गुच्चूप बटाणार आहे पोलीस स्टेशन से आहे तुम ना धल्ला ना घर से का इकडे इकडे तुम्ही इकडे हे बघा. नाही इकडे इकडे तुम्ही इकडे अरे कुलकर्णी वहिनी तुम्ही आहे का? अरे राजपूत भाऊजी, हा. तुम्ही इथे काय करताय पण? इथे जाऊ तुम्ही अरे. पोलीस स्टेशनला आहे वा, बरी आहे तब्येत कशी? मस्त आहे घरी या एकदा। अरे नक्की नक्की या, या. झाली निघाली का ओळख? ते बी पण पुणे स्टाईल। या एकदा घरी म्हणजे एकदाच घरी या, परत परत येऊ नका। आमच्या विदर्भात तसं नसते साहेब। आमच्या विदर्भात तुम्ही किती वेळा या, डबल या, टिबल या, खूप का घरी पण घेऊन जा। आमच्या नागपुरात तुम्हाला मस्त संत्र चालतो, या तुम्ही नागपूरमध्ये आमच्या। अरे पण माझी ओळख ना पाडक तुमच्याकडे कशाला येऊ मी? त्यांच्याशी ओळख आहे म्हणून जाईल ना। आणि भलता भारी आहे मी, त्यांनी जरी एकदा बोलवलं तर मी द्या आता जाईन ना। माझं काय कुलकर्णी वहिनी बोला बा तुम्ही। अहो काय अहो, झालं माहितीये? त्यांच्याशी काय बोलून राहिले, माझ्या संग बोला ना। मी फरियादी आहे, माझ्या संग बोला। फरियादी नसतं ते, फिर्यादी असं असतं। तुम्ही तुम्ही कृपा करून प्लीज हे नसतं। माझ्या मराठीच्या चुका काढू नका बरं का। हा, आणि तुमच्या पुण्यातले लोकायले मराठीच्या चुका काढायचे गव्हर्नमेंट काय एक्स्ट्रा सबसिडी देते का? हा, जो पाहिलं तो मराठीच्या चुका काढते। माझ्या शेजारी एक बाई राहते, काल मी तिला म्हणलं का माय नळ गेले, तर फिदी हसायला लागली माझ्यावर ते। हसणारच ना मग। नळ जातात का परत येण्यासाठी? पाणी जातं नळातलं आणि पाणी परत येतं। जसं लाईट जात नाही, लाईट तिथेच असतो, वीज जाते आणि वीज परत येते, लाईट जात नसतो, है की नाही? आमच्याकडे हा प्रॉब्लेम होत नाही बा, कारण आमच्याकडे नळ असतात। नळ येतात, नळ जातात, आणि त्याच्यावर आम्ही आपतात नळतो बा। आमच्याकडे नाही तो प्रॉब्लेम। तुम्ही काय म्हणलं आता? नळ 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 म्हणलं तुम्ही? हाव ना। म्हणजे तुम्ही पुण्यातले दिसून नाही राहिले साहेब? अरे पुण्याचा असूच शकत नाही मी खानदेशचा आहे हो, धुळ्याचा आहे मी। अच्छा, खानदेशचा असून मी पुण्याच्या बाईची साईड कसं काय घेऊन आली मग तुम्ही? अच्छा, तुम्ही घर घेतलं असं नाही इथं विकत? हा घेतलं ना, खरंच विकत घेतलं। कात्रजला आहे घर, यांच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅट माझ्या जेव्हा। हे बाई कात्रजले राहते? हा कात्रजले राहते बाई? हो ना. या बाईले अंदर टाका, अंदर टाका या बाईले पहिले। बरं, काय संबंध? हे बाई कात्रजले राहते आणि पुण्याला राहते म्हणून सांगते सगळे कात्रजले टाकायले। एक मिनिट, इले जेलमध्ये टाका। कात्रज पुण्यातच येतं। कात्रजचा आणि पुण्याचा काय संबंध हो? पुणे म्हणजे काय? शनिवारवाडा, पेठा, लक्ष्मी रोड, टिळक रोड, संपलं तुमचं पुणे। बाकी सगळे पुणे चूक। पुणे चूक म्हणजे? म्हणजे आम्हाला पुणेकर म्हणा असे म्हणण्यासाठी चूक, पुणे चूक। असं आहे का? बरोबर. नाही, तुम्ही नाही, नकाशा नाही, काढून बघा, कात्रज पुण्यातच नाही, येतं। नाही, एक मिनिट, हा मुद्दा आहे का तुमच्या भांडणाच्या? नाही नाही, माझा मुद्दा हा नाही मग ते सांगा आहे। ना माझा तुम्ही. मुद्दा काय माहितीये का? हा. या बाईमुळं हा. माई नवीन कोरी गाडीचं बॉनेट डिवायडरले भिडलं, या बाईमुळं। मी काही केलं नाही। मी आपली व्यवस्थित उजवीकडे गाडी वळवली, यांचं हेच जाऊन धडकले। मग काय तुम्हाला धडकणार होतो का मी? काय बोलताय? हे बस काय झालं? नीट सांगा, मी नीट सांगतो काय झालं ते। नीट हे बघ, सांगा. मी सिग्नल उभा होतो। बरं. हा, मला सरळ जात होतो, मी तिसऱ्या रांगेत उभं होतो। बरं, हा. हा, या बाईले उजवीकडे वळायचं असं, होतं। हा. हा, तर या बाईनं उजवीकडे उभं राहायला पाहिजे होतं का नाही? हा, पण हे ठीक आहे. बाई एकदम लास्टले डाव्या बाजूला उभी होती। हा, हा. मग जसं सिग्नल सुटलं मी सरळ निघालो, हे बाई वळसा घालून अशी निघाली। या बाईले मी म्हणलं, थांबा थांबा बाई, थांबा बाई। बाई कायले थांबते? बाई आपल्याच मूड मध्ये। आता बाईले वाचवाले मला गाडी उजवीकडे वळवा लागली। नाही ती वडवली ठीक आहे बा तुम्ही, पण डिवायडरला काय हाल धडकवली हो? आता मध्ये डिवायडर आलं, त्याला मी काय करू साहेब? ब्रेक आहे की नाही तुमच्या गाडीला? का शोपीस म्हणून ब्रेक आहे तो, कचकन मारायचा आणि जागेवर गाडी थांबवून टाकायची ना? म्हणजे कवाई ब्रेक दाबाचा मूड होईल तो ब्रेक दाबाचा का? आणि मागची गाडी येऊन माझ्या गाडीला भिडली तर, माझ्या गाडीचं डुंगण चमटलं तर मग काय करू? ही काय भाषा वापरताय? ढुंगण वगैरे काय बोलताय? काही माणूस आहे ना, त्यांच्या समोर असं डुंगन बिंगन नका ना बोलू। आपण दोघंच असतो बुवा, तेव्हा आपण डुंगन बिंगन बोललो असतो। नाही, नाही, कशाला हा विषय नाही, नको ना, या विषयावर बोलायचंच नाही आपल्याला। नाही, मला सांगा, डुंगाले डुंगण नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं?
हे बघा पर्यायी शब्द आहे तसं पार्श्वभाग वगैरे असे अरे शब्द एवढा आहेत. काय लय कठीण म्हणायचा ढुंगाने सरळ ढुंगण अहो, तुम्ही म्हणायचा का- नाही नाही यायच्या पुण्या मुंबईच्या लोकांचे शब्द शिकताना आमच्या तोंडात ते शब्द बसते आणि आमच्या तोंडात यायचे पुण्या मुंबई शब्द बसले का नवीन शब्द शोधून काढते माणसं कसं काय? हे बघ, पहिले आम्ही आहे ना संडासले जातो असं म्हणत होतो हा, मग? हे काय म्हणे नाही टॉयलेटला जायचं असं म्हणायचं बरोबर, मग आम्ही टॉयलेटला जातो असं म्हणायला लागलो हा. मग हे काय म्हणे नाही आम्ही वॉशरूमला चाललो असं म्हणायचं मग आम्ही वॉशरूमला जातो असं म्हणायला लागलो हे काय म्हणे काय? नाही आम्ही फ्रेश व्हायला जातो असं म्हणायचं हे तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचे चोचले आहे ना आमच्या विदर्भातले लोक तर डायरेक्ट शेतात जाते धाम धुडूम काय हो? हे बा मायार तुम्ही केस टाका काय बी करा मी ढुंगणाले ढुंगणच म्हणीन नाही याच्यासाठी केस टाकू नाही शकत बा पण जे तुम्ही म्हटले ना त्याच्यावर 2 असे फटके देईल की नंतर तुम्हाला त्याच्यावर बसता नाही येणार बा अरे किती वेळ झाला तुम्ही ढुंगण करून राहिले हो? अहो तुम्ही तेच करताय तुम्ही नका सॉरी काय तुम्ही सरळ डिक्की म्हणा ना आणि तुमचा मुद्दा काय प्रॉब्लेम काय ते सांगा माझा मुद्दा हा हा. आहे का या बाईनं चुकीची गाडी वळवली नाही वडवली असं तुम्ही म्हणू शकता पण चुकीची की नाही ते ठरायचंय बा अजून काहून? पण काय मुळात त्या पुण्याच्या आहेत त्या चुकू नाही शकत काहून हा. पुण्यातले माणसं चुकू नाही शकत नाही काय आपल्यासारखे माणसं जर त्यांना म्हणालं आपण जर चुकून जरी त्यांची चूक काढली तर त्या आपली चूक झाली हे आपल्याला पटवून देतात आणि त्याच्यानंतर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे एक ध्यानात घ्यायचं पुण्याच्या माणूस चुकत नाही हा आणि त्यांनी जशी गाडी वडवली ना तशीच गाडी वडवतात पुण्यात माहित काहून? नाही ए, हात गीत नाही दाखवा लागत इंडिकेटर काही नसते नियम काही नाही नाही त्या सगळ्या अंधश्रद्धा आहे हो पुण्या हा, अंधश्रद्धा आहे त्या पुण्याच्या लोकांचे आहेत ना असे स्वतःचे नियम असतात त्या हिशोबाने चालतात बुवा ते मग पुण्याच्या लोकांनी ते सिग्नल कायले बांधले हा ते पट्ट्यावाले झबरा क्रॉसिंग कायले बांधले हा ते नो एंट्रीचे बोर्ड कायले बांधले ते काय ऑर्गॅनिक आहे का ते नाही ते फक्त मार्गदर्शक म्हणून आहेत ते काही आदेश बिदेश नाही आहेत ते आम्ही पुणेकरांना सल्ला म्हणून ठेवलेत बुवा. करेक्ट पण कसं आहे, पुणेकरांना सल्ल्याची गरजच नसते नाही. नाही, आम्ही फक्त सल्ले देतो घेत नाही हा बर पुण्याच्या लोकांना सल्ल्याची गरज नाही नाही. ठीक आहे पण गाडी वळवताना एखादा छोटीशी काहीतरी खून तर या बाईने दाखवायची ना गाडी वळवताना या बाईने छोटीशी खून दाखवायची एक का नाही मिनिट, खूण कसली मी अख्खी सूचना केली तुम्हाला काय? मी असं गाडी वळवताना आरशात बघून मागे थांबा वळते असं केलं मी. अशी सूचना मला केली असतील मी तिथेच फ्लॅट झालो होतो अरे हे काय पद्धत आहे का मी गाडी वळवते सांगण्याची म्हणजे मी माई 4 व्हीलर चालवत असताना या बाईच्या गाडीच्या आरशात डोकवून या बाईच्या नजरेवर लक्ष ठेवू मी हो अरे तेच तर स्किल असतं ते पुणेकरांना जमतं आपल्याला नाही जमत ते आपल्याला ते अवघड जातं ते आपण शिकायला पाहिजे हे बाई कशी गाडी चालवते तुम्हाला माहितीये का कशी? या बाईनं जर का विदर्भात गाडी चालवली साहेब हा. दिवसाले 25 ते 30 लोक मारा नाही बाई तुम्हाला कसं माहिती अहो त्या नागनाथ पाऱ्यापासून मागवान मी आहे बाईच्या एवढी धीमी चालून आली हे बाई गाई हा, का- हा? कसं काय? मी जर का डावीकडून ओव्हरटेक करतो तर मला परत अडवते बाई उजवीकडून गेलं तर परत अडवते बाई एवढी धीमी गाडी चालवते बाई हा काय ना पुणेकरांचं पुण्यामध्ये कुठे आणि किती स्पीडने गाडी चालवायची याचं त्यांच्या अंडरस्टँडिंग असतं बा. आणि गाडी किती स्पीडने चालवायची हे पुणेकरांच्या स्वभावावर आणि त्याच्या बॉडी लँग्वेजवर ठरतं त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे बा. बरोबर. काय ना गाडी कमी स्पीडने चालवली हा काही गुन्हा नाही होत ना हो आता स्पीड लिमिट 30 आहे बा तर तुम्ही 1.5च्या स्पीडने गाडी चालवा ना गुन्हा नाही होत पण तुम्ही 30.25च्या स्पीडने गाडी चालवली गुन्हा आहे बा तो बरोबर नाही हा. म्हणजे हळूहळू गाडी चालवणं गुन्हा नाहीये नाहीये. मग या बाईवर अजून एक केस टाका कुठला? हे बाई गाडी कुठं बी गाडी थांबवते हा. पार करते निघून जाते काय झालं मी कधी तुमच्या गाडी समोर गाडी पार्क केली हा काहून त्या मिठाईच्या दुकानासमोर गचकन ब्रेक दाबला तिथं गाडी थांबवली पार केली निघून नाही गेला तुम्ही अहो 1 ला 3 मिनिटं कमी होती मग मला जरा उशीर झाला असता तर बाकरवाडी कशी घेता आली असती बंद झालं असतं 1 ते 4 दुकान बाकरवडी मिळाली का बा तुम्हाला बाकरवाडी मिळाली आज माझं नशीब बोलतं ती पोटलेली नाही अरे तुम्हाला इन्स्पेक्टर अवघड साहेब काही म्हणजे. लाज वाटते का नाही बाकरवडी काय खाऊन राहिले अरे तुम्ही खाऊ द्या हो भलतं भारी दुकान आहे ते मिठाईचं ते थांबत नाही बरं का 2-3 मिनिट बी थांबत नाही 1 वाजल्यानंतर हा कसं आहे ही जी बाकरवडी आहे ना इतकी भारी लागते बा तुम्हाला काय सांगू मला गैरी आवडते हो. तुम्ही का ना अरे म्हणला पाहिजे बाकरवडी हो. नाही माई कंप्लेंट तुम्ही लिहून घ्या हे बाई रस्त्यात कुठे बी गाडी पार करते माई कंप्लेंट आहे हा करते मी गाडी पार्क यांना काय प्रॉब्लेम आहे मी एक पुणेकर पुण्याच्या रस्त्यावरती पुण्याच्या दुकानासमोर पुण्यातल्या बाकरवडीसाठी पुण्यात पासिंग झालेली पुण्यात विकत घेतलेली गाडी पार्क करते विदर्भाच्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे हे कोण नाही, हा डिबेटचा मुद्दा होऊ शकतो बा म्हणजे यांनी गाडी पार्क केलं हे चुकीचे आहे पण एका पुण्यातल्या बाईने पुण्यातल्या रस्त्यावर पुण्याची पासिंग असलेली गाडी पुण्याच्या दुकानात जाऊन पुण्यात तयार झालेली बाकरवडी विकत घेत असताना पार्क केली त्याचा प्रॉब्लेम विदर्भाच्या माणसाला झाला
हे काही जुळत नाही ना हो. बरोबर. मला सांगा, रस्ते माणसांसाठी असतात का माणसं रस्त्यांसाठी असतात? रस्ते माणसांसाठी असतात. माणसांना महत्व दिलं पाहिजे, बरोबर. रस्त्यांना काय महत्व द्यायचे? खेटात गेला. हे बघा साहेब, हा मग आता टारक इतकं खराब झालाय ना, मी या बाईवर पण केस टाकील आणि तुमच्यावर पण केस टाकीन. माझ्यावर केस टाकशील तू? हो. माझ्वर? हो. अरे मी खानदेशी आहे रे, अख्ख्या सीझन मध्ये माझ्यावर पंच टाकला नाही कोणी. आणि तू केस टाकायच्या गोष्टी बोलतो. हा? हरिंदर, थांब. आता मी तुझ्यावर केस टाकतो. हा, बाईचा पाठलाग केला तू म्हणून गुन्हा दाखल करतो बा तुझ्यावर. खटला टाकतो. हा, मीना कायचा बाईचा पाठलाग केला? कधी केला मीना? नागनाथ पारापासून तू मागे आहे ना, तिच्या का तुझ्या सासूच्या धल्ला पाठीवर आहे रे? हा दलिंदर, ओव्हरटेक का बरं नाही केलं रे तो? अरे आमच्या अख्ख्या विदर्भाचा प्रॉब्लेम आहे साहेब तो. काय? आम्हाला ओव्हरटेक करायची संधीच मिळत नाही कधी. आणि आम्ही ओव्हरटेक करायला गेलो, पाणी पॅकेज मिळवायला गेलो का नेमकी कोणी ना कोणी गाडी आडवी टाकते आमच्या. गुच्चो बाट, फालतूपणा करू नको. नाटक करून राहिला तो. केस केस. हा, केस टाकून केस देऊ. टाका. या बाई आहे ना, या बाई अशा समोर होत्या, हा माणूस पाडतीवर होता, असे केस टाकून देऊ बा. आणि याने धडकवायचा प्रयत्न केला गाडी तुम्हाला, हा. पण तुम्ही वाचल्या बा. हा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर. थांबा. मायावर गुन्हा दाखल करा हा, तुम्ही. तुमच्यावर. मायावर गुन्हा दाखल. हा, करतो. करा, मायावर तुम्ही गुन्हा दाखल करा. हा. मी बी कोर्टात केस लढी. नाही या बाईला मी जेलमध्ये नाही पाठवलं मी ना, तो विदर्भाचं नाव नाही सांगणार तू मी. जेलमध्ये टाकणार? थांब, हा. बघतो तुझ्याकडे. थांब, हा. बघतो. हा, असू बघतो दे. आता. हा. भाऊजी, हा. ते केस वगैरे नको, हे खूप जास्त होतंय. पटकन संपवा आणि मला मोकळं करा. जास्त होतंय? हो हो. तिकडे जा रे तू, एक मिनिट तिकडे जा. काय करू राहिला इकडे? या माणसाचं मन शांत व्हावं म्हणून एक त्याची साधी कच्ची कंप्लेंट नोंदवून घेऊ का मग मी? कच्ची ना? हा, कच्ची. फेऱ्या नाही ना माराव्या लागणार? नाही, माझ्यावर विश्वास ठेवा ना हो तुम्ही. चालतंय. हा, ए भाऊ, हम्म. तुझी कंप्लेंट नोंदवून घेतो बरं का मी. हा, नोंद माझी कंप्लेंट नोंदवून घ्या तुम्ही. नाटकं नाही, नोंदवून घेतो. हा, लायसन द्या तुमचं. लायसन्स कशाला? अहो जस्ट फॉर्मॅलिटी आहे ना हो. हा, द्या बरं. फॉर्मॅलिटी. हा, हे घ्या. लायसन आहे बा तुमचं. ए हा, वा छान आहे बा फोटो. हा, हे घ्या. 2000 रुपयाची पावती आहे. 2000 रुपये भरा आणि मग लायसन घेऊन जा. आता कसं? भाऊजी, अहो असं काय करताय तुम्ही? नाही, ड्युटी करताना कोण भाऊजी, कुठला भाऊजी? हा. काय वहिनी, आपलं शहर आहे म्हणून कसे बी नियम मोडायची परमिशन मिळत नाही आपल्याला. हा. काय आहे, पोलिसांवर आधी जेवढा ताण आहे आणि तुम्ही घरचा रस्ता असल्यासारख्या गाड्या चालवता. मला कळतं का हो काही? फाईन तर तुम्हाला भरावंच लागेल. मग इतका वेळ कशाला माझ्या होला हो करत होता तुम्ही? काय तुमच्या होला हो जर केलं नसतं ना, तर तुम्ही तुमच्या माज दाखवत गुन्हा कबूल केला नसता. एक ध्यानात घ्या तुम्ही. मी जे काही तुमच्या बाजूने बोललो ना, ते तुमच्यासारख्या अतिशय थोड्या बेजबाबदार पुणेकरांना लागू होतं. पण अनेक पुणेकर असे आहेत जे नियमांचे पालन करतात, नियमांनी वागतात, व्यवस्थित राहतात. ते तुमच्यामुळे बदनाम होतात, माहिती आहे का? 2000 रुपये द्या. वा साहेब, मस्त घ्या बाईकून. खानदेशी माणसाच्या खानदेशी येतो करतो देन फटका नाटक करतो का? ना ड्युटीच्या वेळेस विदर्भ पाहणार नाही, पुणे पाहणार नाही, आतमध्ये टाकून देईन मी. ओ भो, तू काय वाट पाहतो? वाजड ना. द्या दे 2000 रुपये द्या. वा झकास परफॉर्मन्स, मस्त. सई, काय म्हणशील? खूप मस्त झाला परफॉर्मन्स. आनंद, श्यामदादा आणि प्रियदर्शनी एक काय म्हणूया, मस्तपैकी लज्जतदार भेळ होती असं वाटलं. कारण विदर्भी, खानदेशी आणि अस्सल पुणेरी. माझ्या शेजारी जे पुणेरी बसलेत त्यांना फार पुण्यावरच्या कोट्या आवडत नव्हत्या असं मला वाटलं, पण ठीकच आहे. तिघांच्याही लहेजांचा खूप छान आम्ही आस्वाद घेतला. मस्त झाला परफॉर्मन्स. थँक्यू. पुणेकर प्रसाद ओक. मला ऐकायचंच आहे. एकदा एक सांगलीकर पुण्यामध्ये वडापाव विकत घ्यायला गेला. विकत घेतल्यानंतर त्यांनी वडापाव उघडून बघितला आणि त्यांनी विचारलं सांगलीकरांनी पुणेकराला की हे काय, तुमच्याकडे वडापावला तिखट चटणी लावत नाहीत? त्या क्षणी पुणेकर दुकानदार म्हणला, नाही हो, ती आमच्या जिभेवर असतेच. दोन्ही शहरं माझ्यासाठी देवतुल्य आहेत. पुणं काय, मुंबई काय, किंवा कुठलंही शहर. पुण्यामध्ये सरस्वती आहे, मुंबईत लक्ष्मी आहे. वा. पण त्या तिन्ही भाषांची लज्जत फार मस्त चाखता आली या स्किटच्या माध्यमातून.
मजा आली, मला फार मजा आली. वंडरफुल. ऑल द बेस्ट, थँक्यू. वडील, मुलगी आणि मुलीचा नवरा हे त्रिकूट अधूनमधून हास्य जत्रेच्या तंबूत येऊन हास्य धुमाकूळ घालत असतं. आज देखील हे त्रिकूट इथे अवतीर्ण होणार आहे. अर्थात तुमच्या समोर येत आहेत मॅडनेस करताना शहाणपणाची कसलीही चाड न बाळगणारा समीर चौघुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निशिम म्हणजे निमिष कुलकर्णी. शिवाली हे खरं आहे. अरे यार काय घाई आहे तुम्हाला? अरे तू पटकन लावायचा यार, माहित त्याला किती घाई असते बघितलं ना. तू एक काम कर भाई, तू प्लीज एक काम कर. तू किती वाजता येतो सेटवर? तू 6 वाजता यायचं आणि पहिला मला माहित लावायचा सकाळी सकाळी, कारण हा माणूस वाटेल तेव्हा ते वाक्य घेऊ शकतो आणि मला लगेच एंट्री घ्यावी लागते. शिवाली हे खरंय का? काय सोनं लागलंय त्या वाक्याला? काय घाई असते हो? शिवाली हे खरंय का? काय घाई असते? हसू नका तुम्ही. चल आता थांबा जरा. ए शिवाली, हा बाबा. ये इकडे. बस बस बस. हो बाबा. शिवाली. बाबा मला बसायला सांगितलं ना, तुम्हीच कशाला उठताय? हो हो बेटा, हो बेटा. खुश दिसतेस आज. निमिषरावांची वाट बघतेस ना? हो बाबा. म्हणजे तुमच्या मध्ये असलेलं भांडण मिटलं एकदाच. हो बाबा. वा वा वा. मग कधी येतोय तो ओला कचरा न्यायला? म्हणजे तुला न्यायला कधी येतोय? बाबा ऍक्च्युली ते ना रविवारी येणार होते, पण ना मी ना खोटं खोटं सांगितलं की माझे बाबा आजारी आहेत. तर म्हणालो नाही नाही नाही, आजच येतो आजच येतो. अगं बाबा आजारी आहेत, बाबांना माहितीये का? बाबा तुम्हीच आहात ना? अरे मी आजारी आहे. अरे मी आजारी आहे. हो बाबा. अगं गाढवे, मुलगी आहे का? कैदाशी नाहीस तू? काय झालं? बापाचा आजार लपून ठेवतेस बापापासून. अरे बापरे, मी आजारी. मला ताप यायला लागला आता. अरे बाबा, मला बरं नाही वाटत आहे. अगं का असं वागलीस तू? मी आजारी आहे का? हो बाबा, मी खोटं खोटं सांगितलंय त्याला. तुम्हाला आजार पण नाही आलाय. नाही आहे? नाही. गेला ताप. गेला ना? अरे हो. गेला ना? अरे हो. मला वाटलं की तू आले. कोण? जावे बापू आले. तुम्हाला कसं कळलं? स्क्रिप्ट कोणी लिहिलं? तुम्ही तुम्ही आजारी आहात. पडा इथे, पडा, झोपा. अरे थांब ना यार. उघडा. अगं बाई, शिवाली काय झालं? बाबांना बरं नाहीये? हो हो. काय झालं? बाजूला. बाबा बाबा काय होतंय नेमकं? काय झालं? काही नाही. सकाळी मी हे मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलो, तोपर्यंत व्यवस्थित होतो. बरं. मग इकडे मी बसतो सोफ्यावर, मग मी ते पेपर वगैरे वाचला, तोपर्यंत काही नव्हतं. अचानक शिवाली आणि माझ्या आजारपणाबद्दल बोलली, तेव्हापासून मला मळमळायला लागलं निमिष थोडंसं. निमिष निमिष म्हणजे कसं झालं ना, बाबांना सकाळपासून कसं तरी होतंय रे. पण मग काल आपण फोनवर बोलत होतो तेव्हा ते व्यवस्थित होते. आज काय झालं त्यांना अचानक? नाही म्हणजे निमिष, त्यांना कसं तरी होतंय ना, म्हणून मलाही कसं तरी होतंय रे. शिवाली मग पटकन डॉक्टरकडे नाही का जाऊ? अरे आत्ता चिडवत होता तोंडावर कसा खोटारडेपणा करता हो तुम्ही? सरळ सरळ तोंडावर करता. काही बरं वगैरे नाहीये तुम्हाला? यांना बरं वाटत नाहीये? खरं सांग, यांना बरं वाटत नाहीये? सॉरी निमिष, म्हणजे? त्यांना बरं वगैरे काहीच नाहीये. अगं, मग का बोलवलंस मला घाई घाई? तू लवकर यावंस ना, म्हणून मी खोटं खोटं बोल रे तुला. अगं शिवाली, हे सगळं खोट. शिवाली तू ना कमाल करतेस. हो ना? कानफाट फोडीन. कौतुक नाही करते, कमाल करतेस असं. मीटिंग अर्धवट सोडून आलो माहितीये मी ऑफिस मधून. सॉरी. नाही सॉरी बिरी काही नाही. तुमचा ना हा दरवेळचा टाइमपास आहे, मला तो करायचाच नाहीये. चल आपण निघूया. नाही नाही निमिष, का? तू ऐक तरी माझं. काय? आज आपण खूप मज्जा करणार आहोत. कशाबद्दल? आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, तर आपण रात्र जागवायचे, धम्माल करायचे, गेम्स खेळायचे. आमच्या दोघांचा प्लॅन सुद्धा झालाय, तर तू थांबायचंयस इथे. नाही शिवाली, अजिबात नाही. कोजागिरी पौर्णिमा वगैरे साजरी करण्यासाठी माझ्याकडे वेळच नाहीये. माझं उद्या ऑफिस आहे, आपण लगेच निघूया. नाही नाही निमिष, तू शिवाली मला लेट शिवाली, होतोय. जाऊ दे त्यांना. बाबा नको, ऐक. त्यांना काय कळणार या दिवसाचं महत्व? काय आहे आजच्या दिवसाचं महत्व?
कसं सांगू तुम्हाला बाबा नको 2 वर्षापूर्वी आजच्याच काजू घराच्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी ना बाबा कोजागिरीच्या दिवशी माझी बायको मला सोडून वर गेली. बाबा नको ना त्या आठवणी बाबा बाबा या आठवणींमध्ये बाबा बाबा या आठवणींवर मी बाबा 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 पकडापकडी खेळताय तुम्ही. 10 सेकंदापूर्वी दुःखात होतात ना, बायको वर गेली म्हणून लगेच पकडापकडी. काय माणूस आहे रे, माणूस मेला तरी त्याच्यात पण शोधून काढता तुम्ही. निमिष काय बोलतोयस तू मेलात तरी माझी आई वर गेले म्हणजे वर नाही गेली आहे ती वरच्या मजल्यावर गेली आहे. वरच्या मजल्यावर का? तिथे माहेर आहे ना तिचं. म्हणजे 2 वर्ष आधी निमिष आई आणि बाबांचं भांडण झालं आणि ती आम्हा दोघांना सोडून वरच्या मजल्यावर माहेरी निघून गेली आहे. काय? हो वरच्या अरे पण तुम्ही लग्नात सांगितलं की तुझी आई वर गेली म्हणून. बाबा काय बोलतेय ही? बरोबर बोलते ती, बरोबर बोलते. काही काही का वागलीस असं? ओ काही माझ्या आईचं नाव आहे ना. गेल्या स्किटला होतं ना. मग संगीता घेऊया. संगीता घेऊया पण. संगीता का वागलीस असं? तू का वागलीस? नाव नाही माहित तुम्हाला? नावात काय हो? माझ्याशी भांडून गेले हे महत्वाचं नाहीये का? हो बाबा. हो कारण काय होतं आणि काय होतं? काय अगदी क्षुल्लक कारण होतं हो. तिचे 90 वर्षाचे आजोबा आहेत, असे संत चालतात म्हणून मी त्यांच्या हातावर बाबूजी धीरे चालणं असं गोंधवलं. या एका कारणावरून भांड मांडले, अख्खं कुटुंब माझ्याशी भांडलं आणि वर निघून गेली ती कायम स्वरूपी. गेली संगीता. आई आई संगीता. आई आई संगीता. अरे रडण्यात कसली जुगलबंदी करता यार तुम्ही वाटेल ते करता का हो? कारण अरे काय रे हा माणूस. हा निमिष काय निमिष? अरे याच्या मस्तीमुळे तुझी साधी बोळी आई वर निघून गेली आणि ते पण मला वाटत होतं इतकी वर्ष की वर. हा आत्ता मला रिअलाइज झालं. मी दरवेळी इथे भेटायला येतो तेव्हा इथून जाताना खाली मी बघतो की तुमच्या वरच्या मजल्यावर खिडकीत एक मावशी अशा उभ्या असतात आणि त्या माझ्याकडे बघून असं करत असतात आणि माझी मान फिरली की असं करत असतात. मी त्या दिवशी पटकन मान फिरवून बघितलं तेव्हा मला दिसलं हे जे मगाशी मी मान फिरवल्यावर तुमच्याकडून हे दिसलं. माझीच बायको ती संगीता. माझी आई बाबा लाज वाटली पाहिजे, अभिमान नाहीये गोष्टीचा, कळलं का? लाज वाटू दे जरा. हे करता तुम्ही. शिवाली बास, तू चल घरी. तू येतेस की मी जाऊ? मी जाईन, तुला माहितीये मी लगेच निमिष जाईन. गप्प बसा आता. तू काल रात्री फोनवर काय बोललास मला की मी आतापासून तुझं सगळं ऐकणार? बोललास ना मग कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्याशिवाय आपण इथून जायचं नाहीये. मला काहीच नाही माहिती. उद्यापासून माझी शपथ आहे तुला. तुझं ना दरवेळेच आहे, तू हे असं करतेस मग असं होतं माझं. ठीक आहे थांबतो मी, चल. जागी आहे. कोण? माझी बायको वरच्या मजल्यावरची जागी आहे. झोपा गुपचूप. हो झोपतोय. शिवाली झोपा बेटा. झोपतोय. चला तोपर्यंत आपण सुरू करूया कोजागिरी पौर्णिमा. बाबा, कशाने सुरू करायची पण? ही पद्धत आहे कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची? ही पद्धत आहे? अहो तरलता असली पाहिजे ना, एक क्लास आहे कोजागिरी पौर्णिमा. एखादं छानसं भावगीत वगैरे झालं पाहिजे. तोच चंद्रमान भात असं काहीतरी झालं पाहिजे ना. वा, हरीश तू गातोस? हरीश? सॉरी, कोण हरीश? निमिष तू गातोस? आता नको कव्हर करू. हरीश कोण ते सांगा ती. नाही जावई बापू, माझं लग्न आधीचं नाव हरीश आहे. लग्नानंतर बायकोने माझं नाव बदललं आणि समीर केलं. सांभाळलं, सारखं सांभाळणार नाही. 5वी. काय तुम्ही सगळं तोंडावर बोलताय अहो. निमिष तू गातोस? इतकं छान गातोस. छान नाही पण मी गातो म्हणजे. माझ्यासाठी गा ना काहीतरी. अगं, आता नाही बाबा. बाळ प्लीज ना. मी घरी गेल्यावर गाईन. माझ्यासाठी गा. अगं पण नको बाळ, ना. please, हे पट्टाण माझं गात नाही म्हणजे काय? नाही. गात काय? बोबलू नका. नाही झोपतोय मी. या तुम्ही गाणं गा. बसा इथे बसा. ही फालतूगिरी करण्यापेक्षा ना जरा 2 तास विचार करून स्क्रिप्ट लिहा कधीतरी. नुसती फालतूगिरी.
दरवेळी सारखं सारखं शिवाली हे खरंय, शिवाली हे खरंय हे विचारण्यापेक्षा एकदाच तिला बसवून शिवाली मी लिहिलंय ते बरं आहे असं विचारा. मला नाही गायचं गाणं. हे बघ तुम्ही रागावू नका. एक सुंदर मला गायचं नाहीये गाणं. असं नका करू. मला नाही गायचं. ठीक आहे गाणं आवडत नाही ना, गायचं नाही ना, हरकत नाही. आपण एक काहीतरी वेगळं खेळूया का मग? हा, काय खेळूया मला सांग. येस, काय पिसिंग ऑन द पिलो. हो येस, काय बोलताय? पिसिंग ऑन द पिलो. बाबा प्रेसिंग ऑन द पिलो असं असतं. पासपोर्ट ऑन द पिलो असं असतं ते. अरे यांना तर मारू पण शकत नाही यार वर जाऊन. अरे पासिंग द पिलो असा गेम आहे तो. पासिंग द पिलो. चल 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 एक काम कर, पटकन पासिंग आण, आपण खेळूया. पासिंग नाही, पिलो आणतात ते पास करतात. पासिंग कसं आणणार? आण आण लवकर. पण बाबा आपल्याकडे पिलोच नाहीये. पिलो नाहीये, नाहीये ना. वरून आणूया. मिळणार नाही. हरकत नाही. अरे बापरे, ऐकणार नाही ती, कॉपरेट करणार नाही. काय करायचं बरं, मला काही कळत नाहीये. ओ बाबा, काही ऐका ना, नसेल पिलो तर निमिषची बॅग आहे ना. ए, गप्प बस. चालेल. काय बॅग? ऑफिसची बॅग आहे, लॅपटॉप आहे त्याच्यात. बाळा खेळाय पुरता फक्त. अगं नाही नाही. खेळाय पुरता. अगं वेडी आहे का? माझ्यासाठी बाबा तयार झाला. येस, चला आण आण. छान छान मजा. या 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 इकडे उभे राहा. हा, अशा उभे राहा. हा हा हा. आता तू इकडे उभा राहा एक मिनिट. हा इकडे उभा राहा. हा, आता ही बॅग नाही, ही बॅग तुझ्याकडे दिली. हा, आता माझ्याकडे बॅग आहे. नाही की नाही? हा, मग मग काय? मग काय? काय मग काय? मग हे एक मिनिट. हा हा, तरी इकडे इकडे. हा, आता बरोबर आहे. इकडे इकडे. हा, आता बघ तू, ही बॅग मी तुझ्याकडे दिली, पास केली मी बॅग. आणि आमच्याकडे बॅग आहे, दाखव. आमच्याकडे बॅग नाहीये. नाही की नाही? मग आता टाका इथे टाका. अरे पण टाका बाबा. संगीता तू पकड. माझा लॅपटॉप होता बॅगेत. संगीताला पकडायला दिला. सई, सुंदर झाला परफॉर्मन्स. निमिष, जेव्हा ॲक्टर सुरुवात करतो तेव्हा एक मूड सेट होतो. तू तो मूड आज इतका सुंदर आणि परफेक्ट सेट केलास, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मला आज तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. शिवाली, माझा टपोरी नाग्या, फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. मजा आली. तुमचं हक्काचं स्क्रिप्ट होतं, हक्काची वेडी फॅमिली होती. समीरदा, माझ्या वाट्याला किंवा आम्हा दोघांना जे मेसेजेस येत आहेत त्यातला एक मेसेज तुझ्यापर्यंत पोचवू इच्छिते. ती एका फॅननी असं लिहिलं आहे की समीर दादा यांचा वेडेपणा बघून मिस्टर बीन यांची आठवण होते. खूप मजा आली. थँक्यू एवढं हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसादा. मला काही म्हणायचं नाही, माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. मला असं एवढंच म्हणायचं की शून्यापुढे जेव्हा समीर लागतो तेव्हा त्याच्या बरोबरच्या ॲक्टर्सना पण लाखाची किंमत येते. वंडरफुल. मेन्शन एक राहून गेलं, संगीताच्या भूमिकेत होत्या नम्रता संभेराव. हा, मी बोलणार होतो तेवढ्यात. त्यानिमित्ताने आई सापडल्या आज, बरं वाटलं. मंडळी, विनोदाच्या क्षेत्रात उच्च पदावर असलेले विनोदवीर नम्रता संभेराव आणि भूषण कडू आज एके ठिकाणी PA पदासाठी इंटरव्ह्यू द्यायला आलेत. त्यांना तिथे जॉब मिळो अथवा न मिळो, पण आपण मात्र आपला हसण्याचा जॉब पार पडण्यासाठी तयारीत राहूया. आनंद प्रभू बोलवल्यात. एक्सक्यूज मी, ऐका ना, माझा नंबर कधी आहे? नाव काय? भूषण कडू. गेला नंबर, जा घरी जा. अहो, असं काय बोलताय? घरी जा म्हणजे काय? अहो, मी कधीपासून इथे येऊन बसलोय. आल्यापासून मी इथून कुठे हल्लोच नाहीये. हा नंबर चुकू नये म्हणून मी एका नंबरला पण नाही गेलो. असं कसं म्हणताय? आणि उपजीविकेचं साधन म्हणून ही नोकरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. थांबा, मस्करी केली. आता तुमचाच नंबर आहे पुढे. धन्यवाद. काय हो, अशी मस्करी करत जाऊ नका हो, खूप दडपण आलं. हा, आता दत्तू मोरे सोबत स्किट करायचं म्हटल्यावर दडपण हे येणार.
अख्ख्या स्किट मध्ये फक्त 4 वाक्य आहेत तुला. कुठून एवढा कॉन्फिडन्स आणलायस तू? हे बघा, माझ्या कॉन्फिडन्सची काळजी करू नका, तुमच्या करिअरची काळजी करा. हे जे 25 येतात ना, हा बोनस आहे माझ्यासाठी. माझं काम वेगळं आहे आणि त्यात मी निष्णात आहे. निष्णात माणूस गेला, नाही तर मला मशनात पोचवलं असतं ह्याने. नाही जाणार नाही, माझा लगेच नंबर येईल. मला जाता का म्हणे. हा असा तर मग साहेब कसे असतील बॉस. वाचव रे देवा. इंटरव्ह्यू इथंच भरलेत काय? काय? इंटरव्ह्यू इथंच भरलेत काय? नाही नाही, चुकताय तुम्ही. अहो भरायला तो काय आठवड्याचा बाजार आहे का? अहो इंटरव्ह्यू हे कंडक्ट केले जातात किंवा ते सुरू असतात किंवा संपलेले असतात असं विचारायचं असतं. संपलेत का इंटरव्ह्यू, सुरू आहे का इंटरव्ह्यू, असं असतं ना ते. सॉरी भाया, माझा जरा भाषेचा ना लोचा आहे. थोडा माझा काय ना, मी दिनरातला मेहनत घालते पण काय सुधरत नाही मी. नाही नाही, जनरली काय असतं, लेंगा घालतो आपण, लुंगी घालतो, झालंच तर साष्टांग दंडवत घालतो. हा नमस्कार, म्हणजे मेहनत वगैरे घालत नाहीत. नाही काय? मेहनत करतो आपण. अच्छा. ओके. हा आणि प्लीज जरा मला डिस्टर्ब करू नका. नाही, नाही, काय ऑलरेडी मी खूप टेन्शन प्रेशर मध्ये आहे. आज इंटरव्ह्यू आहे, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू दे. तर काय लोचा नाही, तू कॉन्सन्ट्रेट कर. येस. काय नाव काय आलं तुझं? नाव काय आलं? नाव कुठे बोललोय मी नाव माझं? पद्धत आहे ना भाई आपली. नाव काय बोलला तू, म्हणजे नाव काय तुझं असं? भूषण कडू. म्हणजे तुलाच भेटणार जॉब. का असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे अरे भूषण कडू याचा शॉर्ट फॉर्म काय होतो? भूक कडू. म्हणजे काय, गरजू भिकारी, म्हणजे तुलाच जॉब भेटणार. भाई आपल्या नावातच बघ ना तू, नम्रता संभे राव. राव आला की प्रॉब्लेम होतो, सगळ्यांना वाटतं मालकीन आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला जॉब नाही भेटणार कडू. आहो म्हणजे बॉसला माझं नाव ऐकून नुनुगंड आहे ना? हा कडू यार, मला नाही काय, म्हणजे मला जॉब भेटणार नाही यार. नाही नुनुगंड असं नाहीये ते, मग न्यूनगंड असं आहे ते. काय आहे? न्यूनगंड. तू सॉलिड आहे यार, तुझी मराठी. थँक्यू. हे माझा लोचाच आहे यार. म्हणजे हे तुला कन्फर्म जॉब भेटणार यार. म्हणजे मला बिलकुल जॉब भेटणार नाही. म्हणजे मी यार उगाच आले यार एवढं लांब ना. म्हणजे मला वाटलं नोकरी भेटल, पगार भेटल, मस्तपैकी नवरा भेटल, हा बाळ बिळ पोरं बिराज घालल मी जन्माला. माझं कायच नाही. म्हणजे माझ्या आई बापाच्या डोसक्यावर मी, असं आयुष्यभर मी असा बोजा म्हणून राहायचंय. ऐका ना. म्हणजे माझं काय आयुष्यामध्ये येऊन काय माझा उपयोगच नाही काय? ऐका प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही शांत अरे व्हा. तू कसं बोलतोस? मी कशी बोलतोस? ऐका ना प्लीज, असं रडू नका. तर मला तर टेन्शन मध्येच मी एकदम नाही, आता नाही. फुल टू फटंग झाली यार. ऐका ना प्लीज, शांत व्हा प्लीज. तुम्ही असं म्हणजे नका रडू. हे मला बघा, भेटणार नाही यार जॉब. मिळू शकतो. नाही भेटणार. मिळू शकतो. नाही भेटणार मला. अहो आशावादी राहायला नाही पाहिजे. भेटणार मला. मिळू शकतो. नाही भेटत job. मुळात त्या आधी भेटणारच नाही तर ते job. भेटणारी बंद करा हो. म्हणजे भेटतात ती माणसं, मिळतो तो जॉब, नोकरी मिळते. माणसं भेटतात, त्यामुळे भेटणं बंद करा. आशावादी राहा. हे बघा, लक्षात घ्या, कुणाला कधी काय वाटेल आणि कोण कधी कुठली निवड करेल काही सांगू शकत नाही. म्हणजे 1000 लोकांचे ऑडिशन झाले आणि कॉमेडीसाठी निवडलं कोणाला तर निमिष कुलकर्णीला. त्यामुळे त्यांच्या मनात, म्हणजे देवांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाहीये ना. अरे म्हणजे तू सच्ची मुच्ची बात बोलला यार. हा तुम्हाला मिळू शकतो. सच्ची म्हणजे मला भेटल ना जॉब? मिळू शकतो. हा आपण इंटरव्ह्यू देऊया, नंतर ठरवू आपण. प्लीज मला जरा शांत बसू देत. प्लीज त्रास देऊ नका. कॉन्स्टंट एक तर प्रेशर आहे. आणि ए भाई, ते इंटरव्ह्यू साठी काय विचारतात रे? म्हणजे काहीतरी असं काहीतरी विचारत असतील ना? मला काय माहिती, मला कसं नाही, मी पण कळणार? अभ्यास करून टाकते
ना लगेच. आता ही वेळ आहे अभ्यास करायची. हा म्हणजे मी अहो हा आधीच करायचा असतो अभ्यास आणि मला कसं सांगता येणार? पण सांगा ना काहीतरी, तुम्हाला असेल ना काहीतरी माहिती बिती. जनरली विचारतात शिक्षणासंदर्भात, म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच्या अभ्यासक्रमाबद्दल काहीतरी विचारतील. एवढं आधीच विचारतात? हो. म्हणजे मला 5वी ते 10वीतलं कायच आठवत नाही. म्हणजे 10वीला किती, तुला किती टक्के होते 10वीला? 94%. अरे काय तुमची आपली ओळख ना पाळक आणि चिमटे कसले काढताय तुम्ही? ऑलरेडी एकतर नोकरी नाही म्हणून काय पोटाला कमी चिमटे बसलेत का माझ्या? त्यात तुम्ही काय चिमटे काढताय अजून? सेम पिंच भाई. काय? तुला 94 ना, मला एक्झॅक्ट उलट्या 49 होते. हे सेम टू सेम कसं झालं? अहो 94 कुठे, 49 कुठे? तेच सांगते तुम्हाला. बस ना भाई, बस ना, तुला माझी सगळी कहाणी सांगते. काय ना, माझा काय झाला, मला 94 भेटले असते मार्क, पण माझा ते जरा शांतनूने प्रपोज मारला गणिताच्या पेपरला. तिकडे सगळा लोचा झाला ना माझा. शांतनू मध्ये माझी 2 वर्ष घालवली मी. तुझा कोणी आयटम बिटम नव्हता काय स्कूलमध्ये? कोणी आयटम टवका माल कोण पटवली नव्हती काय तू? बाय बोल ना, सांग ना. नाही मी कधी त्या बाय, भानगडीत खोटं ऐका ना, मी त्या कधी भानगडीत पडलो नाही. मी अभ्यासावरती फोकस केला होता माझा. म्हणजे तू चम्या होता. फुल चंपी. हा? म्हणजे काय संबंध? म्हणजे चम्याच होता ना तू. हे चम्या पोरांनाच नोकऱ्या भेटतात आणि चम्या पोरांनाच टवका आयटम भेटतात. मला माहिती आहे ना. त्या शंतनूने माझ्या बरोबर असाच केला. ती संगी भेटली त्याला. संगीने गुटरगू केला माझ्या शांतनू सोबत. शांतनूने मला एकदम रफू चक्कर करून टाकला. मला आधी बोलला फुल मुझसे शादी करेगी, नंतर फुल तेरे नाम झाले होते मी. फुल मी तनाई मध्ये गेली होती. मी ब्रेकअप केला माझ्यासोबत त्याने. म्हणजे ना मी सांगते, ती संगी पण ना शांतनू बरोबर राहिली नाही. नंतर संगी गेली, नंतर कुठल्या तुझ्यासारखा चम्या भेटला तिला, कुठला तरी फॉरेनर. त्याच्याबरोबर रफू चक्कर झाली, फुल गुटरगू. माझा ना शाप आहे शांतनू तुला. पण मी निष्कलंक होती. मी शांतनू बाबतीत निष्कलंक होती. निष्कलंक म्हणायचंय का तुम्ही? हा तेच ते. निष्कलंक होती मी. पण मी शांतनू बरोबर निष्कलंक राहिले. जाऊ दे ना, तू यार उगाच आठवण करून दिली यार मला. मी तरी काय आठवण वगैरे करून दिली? तनाई मध्ये गेली ना लगेच. अहो पण माझी काय चूक आहे? अहो 94 आणि 49 यावरनं विषय सुरू झाला. डिस्टर्ब नको रे. तुम्ही कुठून शंतनू निशालंक आणि कुठे घेऊन गेलात तुम्ही? तो नाही डिस्टर्ब करतो मध्ये मध्ये. 1 मिनिट, फोन माझा हायब्रेटर वर आहे. हॅलो, हा बोल प्राजू. कळते हल काय? ए फुल, तू मला भपावगिरी नको सांगू काय पण. ए तुझी वट आहे खरंच? म्हणजे मला भेटेल काय जॉब? भाई तुला चायनीज बेलची पार्टी. हा चल भाई, ठेव फोन. चल हा चल ठेव फोन. 1 मिनिट, मी काय म्हणतो, ते आतमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत हे तुम्हाला समजलंय का? म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर प्लीज मला सांगा ना. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कोणाला बोलणार नाही ना तू? नाही हो. बघा म्हणजे खरंच मला अत्यंत गरज आहे या नोकरीची. प्लीज मला सांगा ना. आतमध्ये आहे ना माझी प्राजू मैत्रीण आहे ना, तिची ओळख आहे, वट आहे. प्राजू ती काय बोलली, आतला जो बॉस आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे. तो कसा इंटरव्ह्यू घेण्याची त्याची एक वेगळी स्टाईल आहे. तो ना फ्लेक्झिबिलिटी बघतो. आपली म्हणजे इंटरव्ह्यूला त्याची फ्लेक्झिबिलिटी बघतो. फ्लेक्झिबिलिटी त्याच्यावरनं तो जॉब देतो. येस, आहे ना, आहे. माझ्याकडे बौद्धिक फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. नाही, शारीरिक बावडीची पाहिजे त्याला. अहो शारीरिक बावडीची फ्लेक्झिबिलिटी हे असं बघा कसं? ना, हे बघ मी दाखवते तुम्हाला. हे बघ मला काय काय ते दाखवते. बघ हे करता येतं मला, हे करता येतं मला, हे करता येतं, हे करता येतं मला, हे करता येतं. हे नाही काय वेळेपण आहे. तुला हे जमतंय का? बघ कसं आहे बघ. हे असं करायचं हा, आणि हे काय नाही, हे असं मागे टेक. आई! फ्लेक्सिबिलिटी. हे बघ, हे असं धरायचं आणि नका करू. अहो नका. हे असं धरायचं आणि हे नका. असं धरायचं. हे असं. अहो नका करू. अहो, ते बघून दुखायला लागलं. Flexibility. नको दुखतंय ते. तसं नका करू. मग तुला नाही भेटणार जॉब. तू जा, खरंच जा. काय बोलताय तुम्ही? जनरली निसर्गाने ही बोटं आपल्याला पुढच्या बाजूला वळून मग मुठी करण्यासाठी दिलेली आहेत. तुम्ही उलट्या दिशेने वळवताय ती. मी ते सांगते, ऐका माझं, तुम्हाला भेटणार नाही जॉब. तू खरंच घरी जा. असं नाही होत हो. हे म्हणजे कसं? मी मदत करू का? चल ट्राय मारूया. चल बोट दे तुझा. हे बघ, हे असा बोट आहे ना, फ्लेक्झिबिलिटी. मोकळं सोड. आहे ना. आ!
तू अहो, काय झालं हे काय होतं हे हे खाली आता येतच नाहीये खाली हे काय काय करून टाकलं तुम्ही हे बोटाचं म्हणजे लोचा झाला काय अहो मग म्हणजे काय म्हणजे काय होतंय अहो म्हणजे हे आहेत ना बोट तर ही अशी येत आहेत ना हे येतच नाहीये हे खूप प्रॉब्लेम करून टाकलात आता काय अरे मी- हे बोट घेऊन आता कुठे कसं फिरू मी ऐक ना कसं आहे? तू कुठे फिरू नको तू डायरेक्ट घरी जा तुला भेटणार नाही जॉब ऐक माझं मला मिळणार जॉब तुम्हाला काय वाटलं मला मिळेल जॉब मी जाणार प्रेशर प्रेशर भाई जेवला काय तू जेवला काय ते माझं मी बघेन काय ते कळलं काय खायचं प्यायचं नाही नको डबा घेतो काय ऐक माझ्याबरोबर डबा खा मला नाही डबा वगैरे खायचा मला माझ्यासाठी नको अरे बहिणीकडनं एवढा घेणार नाही काय भाई तू कोण मी बहीण ते असू दे यार ना आजच्या जगात ना काय माणुसकी बिनुसकी काय राहिलीच नाहीये म्हणजे हे काय अरे भाई ऐक ना भाई भाई ऐक ना हे काय केलं तुम्ही भाई ऐक एक मिनिट थांब हे काय अहो अजून बरोबर का आता जेवणारच का माझ्या अंगावर तुम्ही अरे यार सॉरी नाही भाई भाई माझ्याकडनं चुकून झालं यार भाई अहो, काय भाई, चुकून करताय झालंय. तुम्ही? अरे! अरे यार थांब मी एक काम कर तू शर्ट काढ मी धुवून देते शर्ट काढ अरे अहो काय काय बडबडताय तुम्ही अरे यार भाई मी ते चुकून नाही केला मी तुझ्या एकदम हे प्रेमात काय केलं हे आता असं घेऊन मी आतमध्ये जाऊ का अरे कुठल्याही मिनिटाला ते बोलू देईल मला आतमध्ये आता इकडे जॉब मला गरज होती या जॉबची हो हे काय करून टाकलं तुम्ही आता भाई मी मुद्दाम नाही केलं भाई मुद्दाम नाही काय मुद्दाम नाही मग हे काय चालवलं तुम्ही मगापासून तुम्हाला सांगितलं होतं ना गप्प बसा मला त्रास देऊ नका जॉबची गरज होती मला माहिती घरचे सगळे माझ्यावरती अवलंबून आहेत आई बाबा म्हातारे आहेत घर मला चालवायचं आहे लहान बहिणीचं लग्न करून द्यायचं आहे हे तुम्ही आता हे असं कसं जाणार आतमध्ये भाई सॉरी यार भाई भाई सॉरी तू बस ना भाई मी काय करू आता भाई यार भाई काय सांगणार असतं आतमध्ये भाई हे घे भाई जॉब भेटला तुला चल थँक्यू ते माझं सर्टिफिकेट घे पेन तुझाच आहे काय काय म्हणाला जॉब जॉब भेटला तुझा कसं काय म्हणजे हा? कसं अरे एवढ्या कॉलर मुलाला काय जॉब भेटणार नाही काय म्हणजे बाय तुला त्रास दिला ना मी आज तुला जॉब भेटून देते चल म्हणजे कसं ते सांगा ना अरे तुझ्या 10वीच्या मार्कशीट वर मी मार्क वाढवले नाही बघ जा. आणि एवढ्या कॉलर पोरगाला कोण नाही बोलणार नाही जा अहो काय केलं तुम्ही हे मार्क वाढवले मी तू जा आय एम सॉरी 94% होते 194 केलेत तुम्ही अरे 100पैकी 194 कोणाच्या तिरतूरपणा जरी मिळाले होते का नाही माझं चुकलं यार मी काय? जामच लोचा करून ठेवला नाही, तुझ्या आयुष्याचा चुकलं माझंच नाही आयुष्याचं नाही, लोचा माझंच के- चुकलं काय तू चुकलं मुलगी आहेस म्हणून नाही तर ही खुर्ची फेकून मारली असती हो. हा याच्या सकट कळलं का अहो काय बोलतोय काय तुम्ही? तुम्ही काय बोलताय एक्सक्यूज मी तुम्ही जा बाय टेन्शन नको घेऊ बाय मी तुला भेटून देईल नोकरी चल एक मिनिट मॅडम नीट जा थांबा सर थांबा तुम्ही नाही तुम्ही जा हा तुम्ही मॅडम तुम्ही जा तुम्ही थांबा सर मी का जा नाही तुम्हाला नोकरी मिळाली नाहीये ऍक्च्युली काय झालंय सीसीटीव्ही कॅमेरा आहे इथे कुठं आमचे सर सगळं बघत होते आतून इंटरव्ह्यू ऍक्च्युली इथेच चालू आहे या निकषावरून जॉब मिळणार आहे आज तुम्ही अपात्र आहात तुम्ही पात्र आहात जॉबसाठी कडू थँक्यू तुम्ही या थँक्यू अरे भाई हा तर वेगळाच राडा झाला यार फुल फटँग मध्ये मी आले होते यार इथे आणि सगळं फुल हा कडू सर. दिसतंय सगळं. सॉरी सर मी येतो आलो सर आतमध्ये आलो क्या बात है मजा आली सई नमा कोण आहेस तू अशी बोट होता तुझी सगळी नमा म्हणजे आज तू निरुत्तर निशब्द केलंयस मला एकतर तुझी भाषा कमाल होती
वेगळीच काहीतरी भाषा होती. हे कॅरेक्टर फारच आवडलं मला. भूषणदा, तुझं टायमिंग काय सुपर्ब आहे, म्हणजे त्याला काही तोडच नाही. फार मजा आली. दोघांनी सुंदर परफॉर्म केलं. कन्सेप्ट पण छान होती. मजा आली. प्रसाददा. तुमच्याबद्दल मी बोलतोच, पण सगळ्यात आधी मला हे विशेष नमूद करावं असं वाटतं की कालच्या आणि आजच्या भागात मिळून साहीच्या साही स्किट्समध्ये वेगवेगळ्या भाषा वापरल्या गेल्या. मग भले त्या चुकीच्या असतील, प्रमाण भाषा असतील, आणि त्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी स्किटमध्ये जी चुकीची भाषा समोरचा माणूस बोलतोय त्याला सुधारणारा एक माणूस समोर होता. आणि त्यातही महत्त्वाचं असं की उदाहरणार्थ विशाखा किंवा अरुण किंवा श्याम यांनी त्यांच्या नेहमीच्या चाकोरीतल्या ज्या भाषा आहेत त्या सोडून वेगळ्या भाषेत स्किट करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण केला. अरुणची वेगळी भाषा मला खूप आवडली, विशाखाचं पुणेरी कॅरेक्टर मला खूप आवडलं, किंवा श्यामनी जे हैदराबादी केलं ते पण फार गोड होतं खूप. सो त्याच याला धरून नमत तू या कॅरेक्टरची एक वेगळीच भाषा डेव्हलप केलीस आणि ती वापरलीस. ती पण आवडणारा एक वर्ग आहे, डेफिनेटली वर्ग आहे. आणि मी मागे एकदा जसं नमूद केलं होतं की आपल्या कार्यक्रमातलं प्रत्येक स्किट हे वेगवेगळ्या वर्गासाठी आहे. सो तुझी भाषा बोलणारा पण एक वर्ग आहे, ती भाषा आवडणारा एक वर्ग आहे, आणि त्या सगळ्यांना खूप मजा येईल अशा पद्धतीने तू ते कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस. नमा, फॅन्टॅस्टिक. भूषण, अप्रतिम. सुरुवातीला मी असं म्हणणार होतो की पाणी तुझ्या अंगावर पडलंय, पण शेवटी तू तिला विचारलंस की कसं वाटतंय, गारगार वाटतंय ना. ज्या पद्धतीने शेवटचा ट्विस्ट होता तो फार इंटरेस्टिंग होता, फार मजा आली. ग्रेट. खूप हसवलं. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, तुमचं मनस्वास्थ्य जपण्याचा घेतलेला वसा आम्ही अजिबात टाकणार नाही. त्यासाठी भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.